नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत साताऱ्याजवळच्या आसले नावाच्या गावामधील भवानी देवीच्या दर्शनाला। या गावात प्रवेश करतानाच आपल्याला निसर्गरम्य परिसर बघायला मिळतो। मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी जो मार्ग आहे तो पण निसर्गरम्य आहे आणि मंदिराचा परिसर तर अत्यंत निसर्गरम्य आहे। पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्या केल्या आपल्याला भवानी देवी मंदिराचं शिखर दिसायला आरंभ होतो। या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत, असाच मार्ग पुढच्या बाजूने सुद्धा आहे। त्या मार्गाकडे आपण आता आलेलो आहोत। हा मार्ग नदीच्या दिशेला जातो। मंदिराच्या समोरच एक नदी वाहते आणि त्या नदीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा अत्यंत निसर्गरम्य आणि सुंदर परिसर आहे। आपण मंदिरामध्ये ह्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करतो आणि आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला दोन्ही बाजूला दोन सुंदर दीपमाळा दिसायला सुरुवात होते। या तिथल्या दीपमाळा आहेत, दोन बाजूला दोन दीपमाळा आहेत आणि त्याच्या मध्यभागी बरोबर एक मोठ्या आकाराची घंटा लावलेली आहे। प्रचंड मोठ्या आकाराची घंटा जी आता आपल्याला पटलावरती दिसत आहे। सभा मंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोर कासव दिसतं आणि लाकडांनी बांधलेलं सुंदर सभा मंडप आपल्याला बघायला मिळतो। सभा मंडपाच्या पुढेच नेहमीप्रमाणे अंतराळ आहे। या अंतराळाची आरसे लावून सुंदर सजावट केलेली आहे। या सभा मंडपाला प्राचीन कालावधीमधले पाषाणात बनवलेले स्तंभ आपल्याला इथे बघायला मिळतात। हे सुंदर स्तंभ बघून आतमध्ये आपण गर्भगृहाकडे जातो। गर्भगृहामध्ये आपल्यालाही जाता येतं आणि गर्भगृहात गेल्या गेल्या आपल्याला मन अत्यंत प्रसन्न करणाऱ्या भवानी देवीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घडतं। या मूर्तीचं दर्शन घेऊन इतकं सुंदर वाटतं की त्याच्या शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही। की वरती भवानी देवीला जो अभिषेक केला जातो त्याचं तीर्थ खाली असलेल्या शिवपिंडीवरती पडतं आणि शिवपिंडीवरचं तीर्थ बाहेरील गोमुखामध्ये जातं। असं विशेषत्व आपल्याला अन्य कोणत्याही मंदिरामध्ये बघायला मिळत नाही, जे आम्हाला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळालं। आसले गावचं सुंदर भवानी मंदिर बाहेरून असं दिसतं, जे आता तुम्ही पटलावरती बघत आहात। अशीच सुंदर सुंदर प्राचीन मंदिरं दाखवणं ही आमची विशेषता आहे। त्यामुळे आपल्याला नेहमीची विनंती की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी टिप्पणी नक्की करत जा आणि ही आमची लघु चलचित्र किंवा मोठी चलचित्र अधिकाधिक लोकांना शेअर करत जा। म्हणजे ह्या प्राचीन मंदिरामध्ये जाण्यासाठी इतर लोकांनाही उत्साह वाढेल आणि ह्या प्राचीन मंदिरांना आपले अधिकाधिक लोक भेट द्यायला लागतील आणि तिथली अर्थव्यवस्था जी आपल्या हिंदू धर्मासाठी पूरक आहे ती पुन्हा कार्यरत होईल। चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात। तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।